कोणतेही सरकार किंवा कोणतेही संस्था हे बिन चेहऱ्याची असू नये. आपण कोणासाठी मतदान करतोय हे लोकांना कळायला हवं. लोकांनी इंदिरा गांधीला मतदान केलं, लोकांनी मोदीला मतदान केलं, लोकांनी राजीव गांधीला मतदान केलं. ठीक आहे, पक्ष असतो, संघटना असतात, आघाड्या असतात, पण आम्ही जेव्हा एकत्र बसू या विषयावर तेव्हा चर्चा करून त्या संदर्भातला निर्णय समोर आपल्या आणू. तुम्ही अजून एक ठामात की चेहरा असावा. बघा, हे आमचं मत आहे. पण महाविकास आघाडी आहे, 3 पक्ष एकत्र आहेत, इतर लहान घटक पक्ष एकत्र आहेत आणि चेहरा कोण याच्याविषयी आमच्यात मतभेद नाहीये. शेवटी आम्ही तिघांनी निवडणूक एकत्र लढल्यावरती महाराष्ट्रामध्ये लोकसभेला काय निकाल लागला आपण पाहिलं. आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात तिघे एकत्र लढणार आहोत आणि साधारण 175 ते 180 जागा आम्ही जिंकू विधानसभेच्या, हे आम्ही तुम्हाला खात्रीनं सांगतो. फडणवीस म्हणतात उद्धव ठाकरेंना बजेटमधलं काय करते हे स्वतःच ते सांगतायत, तर मग त्यांच्या टीकेला मी कशाला मत होते. बघा, देवेंद्र फडणवीस यांना फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. या राज्याच्या जनतेनं त्यांचं नेतृत्व, त्यांचा पक्ष, बरं का, त्यांच्या आघाड्या यांना झिडकारून लावलेलं आहे. ते स्वतःला नाना फडणवीसांचे मोठे भाऊ समजत होते, बरं का, पण तसं काय नाहीये. नाना फडणवीस 3.5 शाळांपैकी एक होते. त्या 3.5 शाळांमध्ये यांना स्थान नाहीये. अजित पवारांच्या बाबतीमध्ये भाजप सातत्यानं जे काही स्थानिक नेते आहेत टीका करत आहेत. पुणे जिल्ह्यामधले नेते असं म्हणतात की अजित पवारांना आता महायुतीमध्ये घेऊ नका, कारण अजित पवारांमुळे बरंचसं नुकसान जे आहे ते भाजपचं झाले. आता भाजपवरती टीका केली जाते की उपयुक्तता संपली की भाजप अनेक लोकांना बाहेर काढून देते. मला भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत ही जी भूमिका आहे की गरज सरो वैद्य मरो, ही भाजपचं कायम धोरण आहे आणि हे फक्त महाराष्ट्रातलं नाही, ते देशभरातलं. हे देशभरातलं. शिवसेनेनं 25 वर्ष त्यांच्याबरोबर काम केलं आणि आम्ही जो अनुभव घेतला तो देशभरामध्ये इतरांनी सुद्धा घेतलेला आहे. आंध्रमध्ये जगन मोहन आता घेत आहेत, ओरिसामध्ये नवीन बाबू पटनायक घेत आहेत. अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षानं लोकांना गरजेपुरतं वापरून घेतलं आणि त्यानंतर गरज संपल्यावर फेकून दिलं.